मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता महापौर पदासाठी राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। मराठी महापौर द्या या मागणीसाठी आता आक्रमक इशारा देण्यात आलाय। मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी थेट इशारा दिलाय की जर मीरा भाईंदरला मराठी महापौर मिळाला नाही तर रस्त्यावर रक्त सांडेल। तर गोवर्धन देशमुखांच्या या भूमिकेला आता मनसेने ताकीद दिली आहे। मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी शहरात मराठी महापौर बनवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय। प्रशासनाला इशाराही दिलाय। दरम्यान या विरोधाला न जुमानता भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। कोण काय म्हणतं याच्याशी देणं घेणं नाही, पक्षाचा निर्णयच अंतिम असेल असं सांगत त्यांनी या वादाला बगल दिली आहे। मुंबईचा महापौर मराठी होईलच, परंतु त्यासोबतच मीरा भाईंदर महानगरपालिकेवरती मराठी महापौरच बसेल। आणि जर कोणी उद्दामपणा माजोरटेपणा जर केला तर गाठ मात्र मराठी माणसाची आहे। या ठिकाणी उग्र आंदोलन होईल आणि संयुक्त महाराष्ट्र 2 म्हणून एक मोठा लढा या मीरा भाईंदर शहरामध्ये उभा राहील। एकीकरण समितीने जे सांगितलं आम्हीही त्याच भूमिकेवर ठाम आहोत की मीरा भाईंदरचा महापौर हा मराठीच असला पाहिजे, कारण शेवटी हे महाराष्ट्रात आहे ना। एकीकरण समितीला माझी विनंती आहे, तुम्ही जे म्हटलात की रक्त जर महापौर मराठी बसला नाही तर रक्त सांडेल, सो आमची विनंती आहे की तो रक्त फक्त मराठी माणसाचा नसला पाहिजे। मराठी एकीकरण समितीने सांगितलंय काल की जर महापौर मराठी नाही केलं तर रस्त्यावरती रक्त सांडू। तर यावेळी मीरा भाईंदर मध्ये मराठी महापौर मिळणार आहे की नॉन मराठी, काय नेमकं? बघा असं आहे की अजून महापौरचं आरक्षण आलं नाहीये आणि हा पक्ष निर्णय घेईल। त्याने काय सांगितलं त्याच्यावर मी काय उत्तर द्यायला बांधील की नाहीये। माझा पक्षाचा जो निर्णय असेल तोच महापौर असेल। अकोला महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6ही नगरसेवक नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांवर आमदार नितीन देशमुख यांनी पूर्णविराम दिलाय। 6ही नगरसेवक सोबतच असून कुठेही गायब झालेले नाहीयेत, ही केवळ अफवा असल्याचं त्यांनी म्हटलंय। अकोल्यातील पक्ष कार्यालयामध्ये 6 नगरसेवकांची बैठक घेत एकमत असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय। भारतीय जनता पार्टीला दाखवायचं आहे की बा हे नगरसेवक आमच्या डोळ्यामध्ये दुसरे तुम्ही आमच्याकडे या। तशाच पद्धतीनं त्यांनाही वाटते काँग्रेसना की हे नगरसेवक आमच्या सोबत आहे, तुम्ही आहे। पण आजच्या तारखेमध्ये भारतीय जनता पार्टीजवळ 38 नगरसेवक आहे आणि 34 नगरसेवक काँग्रेसच्या गटामध्ये आमच्या माहितीप्रमाणे 34 नगर त्या ठिकाणी आहे। ज्या ठिकाणी शिवसेनेचे 6 नगरसेवक जातील त्या ठिकाणी महानगरपालिकेची सत्ता निश्चितपणे बसेल। म्हणून आजच्या तारखेमध्ये आमच्या पक्षाचा अद्यापर्यंत कोणता निर्णय झाला नाही। आम्ही आज आमचे 6 नगरसेवक आज पक्षासोबत आहे, एका दिलाने आहे, एका मताने आहे आणि पक्षश्रेष्ठी जे आधी तो निर्णय या ठिकाणी घेतला आहे। चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत वाद शिगेला पोहोचलाय। महापालिकेमधल्या गटनेता निवडीवरून दोन्ही काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार वाद सुरू आहे। दोघांमध्ये कमालीचा संघर्ष उफाळून आलाय। हा वाद शमवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे नागपुरात जाणार आहेत। चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस नगरसेवकांपैकी काही नगरसेवक विजय वडेट्टीवार यांनी पळवल्याचा आरोप धानोरकरांनी केलाय। तसंच सामूहिक राजीनाम्याची देखील धमकी त्यांनी दिली आहे। आमच्याच काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यांनी काही आमचे नगरसेवक हे घरी असताना त्यांना उचलून नेले। खरं तर जे पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना उचलून नेऊन असे वेगवेगळे गट करायची गरज नव्हती। का नेलं ते मला माहीत नाही आणि कोणी नेलं हे म्हणण्यापेक्षा आमच्या जिल्ह्याचे जे नेते आणि विधिमंडळाचे गटनेते आहे विजूभाऊ वडेट्टीवार यांचे काही लोक त्यांनी त्या नगरसेवकाच्या घरी अक्षरशः रॅलीतूनच त्या काही नगरसेवकांना त्यांनी उचलून। हा मतदारसंघ माझा आहे, मी त्या काँग्रेसची खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे आणि कोणी बाहेरचा माणूस येईल आणि अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी करेल, खरं तर हे पक्षासाठी देखील चुकीचं आहे। मला मान्य आहे विजूभाऊ वडेट्टीवार हे काँग्रेसचेच आहे, मी देखील काँग्रेसचीच आहे, पण विजूभाऊ वडेट्टीवार हे अख्ख्या महाराष्ट्राचे नेते आहे, फक्त माझ्या लोकसभेपुरते किंवा चंद्रपूर जिल्ह्यापुरते मर्यादित नाही। त्यांचं काम फार मोठं आहे, म्हणून माझी त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे। महाराष्ट्रात इतरही ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होते। फक्त माझ्याच मतदारसंघात किंवा आमच्या जिल्ह्यापुरतेच ते मर्यादित नाही आणि माझं स्पष्ट आहे, मी स्पष्ट बोलणारी बाई आहे, मी कधी कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही।
पक्षाला जर का आमची गरज नसेल तर आम्ही काम करणारे लोक आहो, जमिनीवरती राहून काम करतो, लोकांमध्ये राहून काम करतो. त्याच्यामुळे जिल्हा काँग्रेस, शहर काँग्रेस आणि सगळे महिला काँग्रेस आणि सगळे सेल आणि मी स्वतः खासदार आम्ही सगळेजण सामूहिक राजीनामे देऊन त्या ठिकाणी पक्षाला कुठंतरी सांगणार होतो की बाबा तुम्हाला जर का आमची गरज नसेल किंवा पक्षाला गरज नसेल तर आम्ही घरी बसू आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करू. दरम्यान महापौर पदावरून काँग्रेस अंतर्गतच वाद सुरू झाल्यानं भाजपचे नेते किशोर जोरगेवार यांनी टीका केली आहे. तर सुधीर मुनगंटीवारांनी पुन्हा एकदा काँग्रेस नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसच्या 2 नेत्यांमध्ये आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांची पळवापळी सुरू आहे. आमचे 24 इंटॅक्ट आहे. तिसरी आघाडी जी आहे, उभाटाचे 6, 2 वंचितचे, 1 BSPचे, हे 9 लोकांचा एक वेगळा गट तयार होतो आहे आणि त्यासोबतच 2 अपक्ष निवडून आलेले आहे. ते सुद्धा वेगळी भूमिका घेण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. सरकार भारतीय जनता पार्टीचं तुम्ही या ठिकाणी महापौर बसवा, ही भूमिका भावना तर काँग्रेसच्या नगरसेवकांची आहे. आता परिस्थिती आहे, तुम्ही बघा आता होते काय पुढे. काँग्रेसच्या काही नगरसेवकांशी आमचे नगरसेवक बोलत आहेत की विकासासाठी तुम्ही आमच्या बाजूनी यावं आणि काँग्रेसचे काही नगरसेवक तसा प्रतिसादही देत आहेत. त्यांना याची जाणीव आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या काही नगरसेवकांना काँग्रेसच्या नगरसेवकांशी संपर्क करण्याची जबाबदारी देण्यात आली. पुढची महत्त्वाची बातमी. राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून आजचा दिवस सर्वच राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. दुपारी 3 वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार असल्यानं शेवटच्या क्षणी धावपळ उडू नये म्हणून प्रशासनही सज्ज झालंय. राज्यातल्या एकूण 12 जिल्हा परिषदा आणि 145 पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होती आहे. 5 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडेल तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकालाचा गुलाल उधळला जाईल. तर 12 जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र अनेक ठिकाणी अजूनही महायुती आणि आघाडीचं चित्र स्पष्ट झालेलं नाहीये आणि त्यामुळे इच्छुकांमध्ये ही कमालीचा संभ्रम आहे. नेमकं आता सध्या काय चित्र आहे या जिल्हा परिषदांमध्ये आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोल्हापूर जिल्हा परिषद कागलमध्ये भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढतीये तर हातकणंगले शिरोळ तालुक्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि छोट्या पक्षांची आघाडी झाली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्येच राधानगरी, भुदरगड तालुक्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची अजूनही चर्चा सुरू आहे तर कागलमध्ये काँग्रेस स्वबळावर लढतीये. महायुतीमध्ये 60% जागांवर महायुती झालेली आहे तर 40% जागांवर महायुतीमधले घटक पक्ष स्वबळावर लढतात तर करवीर तालुक्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांची आघाडी झाली आहे. लातूर जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचा निर्णय नाही आणि महाविकास आघाडीचाही निर्णय अजूनही बाकी आहे, त्यांचा निर्णय झालेला नाहीये. अहमदपूर तालुक्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली आहे आणि काँग्रेसचा कल स्वबळावर आहे. उदगीर तालुक्यात बोलणी सुरूच आहेत आणि उदगीर तालुक्यामध्ये काँग्रेसही स्वबळाकडे झुकलेली आहे. औसा, निलंगा, लातूर ग्रामीणमध्ये भाजप शक्यतो स्वबळावर ही निवडणूक लढू शकते. सांगली जिल्हा परिषदेमध्ये खानापूर तालुक्यात शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढणार आहेत तर कडेगाव, पलूस, मिरज, खानापूर तालुक्यात काँग्रेस स्वबळावर लढतीये. मिरज, आटपाडीमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढतात तर इकडे महाविकास आघाडीमध्ये वाळवा, शिराळा, तासगाव तालुक्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर ही निवडणूक लढतीये. सत, पलूस, कडेगाव, शिराळा, वाळवा, तासगाव तालुक्यात भाजप स्वबळावर लढतीये तर जत तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती झाली आहे. तासगावला संजय काका पाटील विकास आघाडी ही मैदानात आहे. पुणे जिल्हा परिषदेमध्ये संपूर्ण जिल्ह्यात भाजप स्वबळावर लढतीये तर दोन्ही राष्ट्रवादीची जिल्ह्यात जवळपास सगळीकडेच आघाडी झाली आहे. शिवसेनाही स्वबळावर लढतीये. काही ठिकाणी राष्ट्रवादीशी शिवसेनेसोबत युती झाली आहे तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचा निर्णय अजूनही झालेला नाहीये. धाराशिव जिल्हा परिषद भाजप जिल्ह्यात सर्वत्र स्वबळावर लढण्याची तयारी आहे तर इकडे काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना या महाविकास आघाडीची शक्यता आहे. भूम, परांडा, वाशी तालुक्यामध्ये शिवसेना स्वबळावर लढतीये.
धाराशिव तुळजापूर तालुक्यातही शिवसेना आणि भाजप तिढा कायम आहे. भूम परांडा वाशी तालुक्यात शिवसेनेविरुद्ध सर्व पक्ष एकवटले. उमरगा लोहारा तालुक्यात शिवसेना काँग्रेसच्या आघाडीची शक्यता आहे. सातारा जिल्हा परिषद शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झाली आहे, तर इकडे महाविकास आघाडीचे चित्रही अस्पष्ट आहे. दुपारी निर्णयाची प्रतीक्षा आहे. सातारा तालुका वगळता भाजप इतरत्र स्वबळावर लढतीये. कोरेगाव तालुक्यात शिवसेना आणि भाजपची युती झाली आहे. सध्या जिल्हा परिषदांमध्ये आघाडी आणि युत्यांचं असं चित्र पाहायला मिळत आहे. पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात भव्य पायी मोर्चा काढण्यात आलाय. जवळपास 50 किलोमीटरचं अंतर पार करत हा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलाय. या ठिकाणी तहसीलदार आणि प्रांत अधिकारी आंदोलकांच्या चर्चेसाठी आले, मात्र माकप नेते अशोक ढवळे आणि आमदार विनोद निकोले यांनी चर्चा करण्यासाठी नकार दिलाय. आज चर्चा करू असं त्यांनी सांगितलंय. तोपर्यंत ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी ठिय्या मांडू असा इशाराही त्यांनी दिलाय. पालघरमधील वाढवण प्रकल्प रद्द करावा, पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची सोय करावी यासह इतर अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. तर आपले प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्या सोबत आहेत. राजू, आज या मोर्चाचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे आणि त्यांच्या मागण्या मान्य होणार का, त्यासाठी आता मोर्चेकरी कसे आक्रमक झाले? अगदी आपण पाहतोय की कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा जो आहे तो आता पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यावरती धडकलेला आहे आणि रात्रभरापासून चारही बाजूने जे आहे हा मोर्चा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय. सगळे शेतकरी असतील, स्थानिक जे आहेत या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि एक प्रकारचं जे आहे ते चारही बाजूने घेराव जो आहे तो कलेक्टर ऑफिसला घातलेला पाहायला मिळतोय. स्थानिकांच्या मागण्या आहेत, त्या मागण्यांसाठी हा सगळा मोर्चा आहे. खरं तर मुंबईवर सुद्धा काही वर्षांपूर्वी धडकलेला होता, मात्र त्यातली आश्वासनं पाळली गेलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आक्रमकपणे हा मोर्चा आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर विनोद निकोले जे आमदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी गेटच्या समोरच रात्रभर या ठिकाणी झोपलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं. त्यामुळे हा मोर्चा जो आहे तो आज यावरती तोडगा निघणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. आपल्यासोबत विनोद निकोले आहेत. विनोदजी, काय सांगाल, रात्रभर तुम्ही या ठिकाणी थांबलेला आहात, काय मागण्या आहेत, प्रशासन काय म्हणते? खरं म्हणजे हा पायी मोर्चा चारोटी इथून हायवेवरून निघाला. जवळजवळ 60-65 किलोमीटरचं अंतर कापून या ठिकाणी हा मोर्चा काल संध्याकाळी पालघर इथे कलेक्टर कार्यालयावर धडकलेला आहे. काल संध्याकाळी आल्यानंतर आम्ही प्रशासनाला सांगितलं की ही जवळजवळ 60-65 हजार लोक आहेत, यांना या आवारामध्ये घेतलं पाहिजे. परंतु आम्हाला त्यांनी गेटवर थांबवलेलं आहे. सर्व लोक या कलेक्टर कार्यालयाच्या चारी बाजूने सर्व लोक रस्त्यांवर सर्व झोपलेले आहेत. तिथे त्यांनी जेवणं केली. आमच्या 12 मागण्या आहेत खास करून प्रमुख. पहिली मागणी ह्या वनपट्टाधारकांची जी त्यांच्या कब्जामध्ये जे क्षेत्र आहे त्याची मोजणी करून त्याला 7/12 सदरी नोंद झाली पाहिजे आणि 7/12 हा सेपरेट दिला पाहिजे. आज वन खात्याचा मोठा 7/12 आहे, त्याच्यामध्ये 200-250 वनपट्टीधारक आहेत. तर आम्हाला तो की सेपरेट करून दिला पाहिजे, जेणेकरून शासनाच्या मिळणाऱ्या ज्या काही योजनेचा जो लाभ आहे तो त्याला मिळाला पाहिजे. त्याच पद्धतीने 60-70 वर्षापासून देवस्थान, गायरान वगैरे ह्याच्या जमिनी ह्या ठिकाणी लोक कसत आहेत, तर त्या त्यांच्या 7/12 सदरी नोंद झाली पाहिजे. कारण पालघर जिल्ह्यातून मोठे विकासाचे प्रकल्प गेलेले आहेत आणि या शेतकऱ्यांची जागा त्याचा संपादित झाली. परंतु बाधित शेतकऱ्यांना अजूनही त्याचा मोबदला मिळाला नाही. तो मोबदला कोणाला मिळाला की 1945च्या अगोदरचे जे जमीनदार होते त्यांच्या नावाने 7/12 आहे. 7/12 कधी ह्यांच्या नावाने घडलाच नाही आणि म्हणून ती पैशाची रक्कम सरळ त्यांच्या खात्यावर जमा झाली. आता भविष्यामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प गेले आणि जर जागा संपादित झाली तर पुन्हा हे सर्व शेतकरी रस्त्यावर येणार. म्हणून ती सुद्धा जागा या शेतकऱ्याच्या 7/12 नावे झाली पाहिजे. पण एक प्रश्न आहे का, तुम्ही आमदार आहात, गेटच्या समोर रात्रभर झोपलेला आहात, प्रशासनाला जाग येत नाहीये का? मी आता खरं म्हणजे शेतकरी कामगारांचंच मी प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे माझे बांधव शेतकरी जिथे झोपतील, रस्त्यावर झोपतील, तर रस्त्यावर मी सुद्धा झोपलेलो आहे. या ठिकाणी रात्रभरापासून मी झोपलेलो आहे. प्रशासन रात्री आम्हाला बोलवलं होतं चर्चेला, परंतु मी स्वतः 65 किलोमीटर चाललेलो आहे. माझे पण पाय आता दुखायला लागलेत, पायाला फोड आलेले आहेत. तर चर्चेच्या मानसिकतेमध्ये आम्ही काल रात्री नव्हतो. आम्ही प्रशासनाला सांगितलं की उद्या म्हणजे आजच्या दिवशी 11 वाजता आम्ही शिष्टमंडळ जाऊन चर्चा आम्ही करणार आहोत.
काही वर्षापूर्वी हेच लाल वादळ जे आहे ते मुंबईत सुद्धा घोंगावलेलं होतं. मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले होते. ह्याच मागण्या होत्या. सरकारने त्यावेळेस आश्वासन दिलं होतं आणि मोर्चा मागे घेतला होता. अजूनही या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीयेत. नाही आहे, कारण तो मोर्चा नाशिकवरून निघाला होता आणि तो पायी मोर्चा पूर्ण महाराष्ट्रातून आमचे शेतकरी आले होते. हा फक्त पालघर जिल्ह्याचा आहे. आधी 60-65 हजार लोक हे फक्त पालघर जिल्ह्याचे. पण त्यावेळेस पण काही आश्वासनं दिली होती, ते सरकारने पूर्ण केलेली नाहीत. आज तुम्ही विचार करा, 2 दिवस आमच्या भगिनी आहेत, काही वृद्ध आहेत, हे चालत आहेत का? हौस आलेले आहे का लोकांना? पायाला फोड आलेत, रक्त निघाले, हा हौस आलेले आहे का? परंतु काय करणार, शेवटी आमच्याकडे पर्याय काय आहे? ह्या आंदोलनाशिवाय आमच्याकडे पर्याय काय? सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे. खरं म्हणजे आज ह्या परिस्थितीमध्ये लोकांना थांबावं लागतं, हे बरोबर नाही, योग्य नाही आहे. सरकारने दखल घेतली पाहिजे. आज काय तुमची नेमकी रणनीती असणार आहे? काय तुमचं पुढची पाऊल असणार आहे? आम्ही ही शेवटची लढाई लढण्यासाठी, शेवटची म्हणजे पूर्ण तयारीनिशी आम्ही उतरलेलो आहोत. कधीपर्यंत रडायचं? सरकारकडे दया मागायची, आम्हाला आमच्या नावे करा, आम्हाला जमिनावर करा, कधीपर्यंत? आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे. आम्ही रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने या सरकारला, प्रशासनाला आमच्या मागण्या मान्य करायला लावू. चारी बाजूने लोक बसलेले आहेत. आम्ही सांगितलेलं आहे, आमच्या कमिटीने ठरवलेलं आहे की जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर हे 60-65 हजार लोक आहेत. अजूनही मी आमदार म्हणून आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये संबंध ग्रामीण भागातल्या शेतकरी कामगाराला आवाहन केलं की तुम्ही या. आज मोर्चेकरी आणखीनच आक्रमक झालेले आहेत, त्यामुळे आज दिवसभर काय होतं या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. राजू, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. तर तिकडे अकोल्यातील हिवरखेडमध्ये भाजपच्या उमेदवाराला चक्क काँग्रेस आणि एमआयएमनं पाठिंबा दिल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. हिवरखेड नगर परिषदेमध्ये बाल कल्याण समितीच्या उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली आणि यामध्ये भाजपकडून अनिता वाकोडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मात्र या अर्जावर असलेल्या नावांनी राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या नामनिर्देशित अर्जाच्या सूचकामध्ये काँग्रेसचे नगरसेविका रुबिजा अब्दुल सलमान यांचं नाव आहे, तर एमआयएमचे नगरसेवक आझम खान सुभेदार खान यांचं नाव अनुमोदक म्हणून आहे. त्याचे पुरावे देखील समोर आले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.